शके 1211 मध्ये निर्माण झालेला हा ग्रंथ आणि या ग्रंथावरती आदरणीय बाबाजी या ठिकाणी अरे खाली वा खाली खाली कोणी जाऊ दिलं म्हणे चुकून बाबा आले म्हणजे हजामत करते चॉकलेट दिलं जय श्री कृष्णा श्री दत्ता श्री चक्रपाणी प्रभु कैवल्यनाथा जयाची निदर्शने व्यतय संसार व्यथा तया नमो श्री चक्रधरा तया नमो श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री महाचिंतनीचे जनक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय करमाड निवासी पूज्य बाबाजी, त्याचप्रमाणे 29व्या महाचिंतनीचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर मकरदोपडा निवासी बाबाजी, त्यांचं नुकतंच आपण कृष्णाच्या संदर्भात विवेचन ऐकत होतात असे भागवताचार्य आदरणीय श्रद्धेय प्रभाकर बाबाजी कपाटे, त्याप्रमाणे ज्यांनी प्रथम पुष्प गुंफलं सलोख्यावरती असे माझे परमश्री आदरणीय श्री संदीप तडस साहेब, त्यासोबतच या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देणारे या कार्यक्रमाचे चिंतनेचे प्रमुख माझे परमश्री महात्मा सुदामजी कोटी सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझे चांगले श्रोधर्मप्रिय बंधू आणि भगिनींनो, दोघांचा सलोखा आणि बाबांचा कृष्ण विषय असला ऐकून आपण सर्वजण आकर्षित झालेला आहात, प्रेमवंत झाला आहात. आता माझा विषय आहे मूर्ती प्रकाश एक दृष्टिक्षेप. त्यांनी मूर्तीवरती प्रकाश आत्ताच थोड्या वेळापूर्वीच टाकून गेलेत. आता हा माझा प्रकाश कसा पद्धतीने पडतो मला माहित नाही. आपण सर्व मंत्रमुग्ध झालेला होता. त्या मूर्ती प्रकाश दृष्टिक्षेप या विषयाला अभ्यासत असताना आपल्याला 3 टॉपिक्स कडे बघायचं फक्त. आपल्या समोर वेळ फारसा कमी आहे. त्यामध्ये मूर्ती प्रकाश ग्रंथाचा जो कर्ता आहे केशिराज भास, आचार्य श्री केशिराज भास यांचं व्यक्तिमत्व बघायचं आपल्याला. त्यानंतर मूर्ती प्रकाशातलं अंतरंग बघायचं आहे आणि मूर्ती प्रकाशातलं समीक्षण करायचं आहे. त्या 3 टॉपिक्सवर आपण आपला विचार करणार आहोत. फोकस फक्त या 3 टॉपिक्सवरती असेल. महानुभाव आणि मराठी हा एक अनन्यसा संबंध आहे आणि त्या मराठीला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम कडे समृद्ध करण्याचं कार्य महानुभावांनी केलेलं आहे. अनेक विविध ग्रंथ संपदा निर्माण झाली. त्यामध्येच मूर्ती प्रकाश हा ग्रंथ शके 1213 कि 1210 1196 ला सर्वज्ञ आमचे उत्तरापंथी गमन करत झाले. 14 वर्ष श्री गुरूच्या सन्निधात राहिल्यानंतर पुढे चलन आचार्य श्री आमचे गंगा तीराला निघाले. गंगातीर दर्शनाला आणि गंगातीर दर्शन करत असतानाच आचार्य श्री नागदेवांसोबत केशिराज दासांची भेट झाली. म्हणजेच 1211 मध्ये हा भेटीचा संयोग आलेला आहे. आणि या भेटीचा संयोग आल्यानंतर आचार्य केशिराज दासांची भेट आचार्य नागदेवांसोबत झाली आणि तिथेच श्री चक्रधरांच्या विचाराला अनुसरून श्री चक्रधरांचे पथिक ते बनले, सेवक ते बनलेत. परंतु हा जास्त काळ वेळ आपल्या त्यांना न मिळता ही वार्ता हळूहळू केशिराज दासांच्या परिवाराला कळाली आणि केशिराज दासांना त्यांच्या भावाने आणि त्यांच्या सासऱ्यांनी पुन्हा आपल्या घरी घेऊन गेले. या काळामध्ये वास्तवता
केशिराज वास एक असं व्यक्तिमत्व होतं, अतिशय सुंदर, देखणे, रूपवंत, मापदंड रामपुरीचे हे केशिराज वास इतकाच केवळ उल्लेख त्यांचा आमच्या संबंधात येतो. पूर्व संबंधातील पूर्व वृत्तांत त्यांचा फारसा आपल्याला माहिती नाही. नंतरचा वृत्तांत फारसा कळतोय आपल्याला, परंतु तरी देखील त्याग, प्रेम, गुरुभक्ती, पंथनिष्ठा आणि मैत्री याला अनुसरून केशिराज वासांचे व्यक्तित्व फुलत फुलत जात आहे. वैराग्याची जणू प्रत्यक्ष आदर्श खान असल्यासारखं आपल्याला त्यांना पाहायला मिळतं. आपण त्यांचा इथे जास्त असा, कारण की आपल्याला कल्पना आहेतच आचार्य केशिराज वासांची. आपल्याला केवळ मूर्तीप्रकाशाच्या अंतरंगात घुसायचं आहे. आचार्य केशिराज वासांच्या संदर्भात त्यांनी जो ग्रंथ निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ त्यांचा रत्नमाला स्तोत्र, ज्ञान कलानिधी स्तोत्र, दृष्टांत स्तोत्र ही 3 संस्कृतातील मधील काव्यग्रंथ त्यांनी निर्माण केले. त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण त्यांची जी सेवा आहे या पंथासाठी केलेली, आज आम्हाला जी तात्विक ग्रंथाची एक पद्धती, अभ्यास पद्धती जी आम्हाला प्राप्त झालेली आहे, सिद्धांत तत्वज्ञान जो आम्हाला प्राप्त झालं आहे, त्याच्या मागे त्यांचा परम काही महत्वपूर्ण हात आहे. संस्कृतचे अत्यंत पंडित असल्यामुळे, विद्वान असल्यामुळे त्यांनी त्याला लीळाचरित्रातून वेगवेगळ्या सर्वांच्या सूत्रांना संकलित करून एक स्वतंत्र अशी एका विशिष्ट अशा अवस्थेमध्ये त्यांनी अन्वय लावलेला आहे आणि त्याला सूत्रपाठ या ग्रंथाचं निर्माण त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी दृष्टांत पाठ देखील निर्माण केलेला आहे. दृष्टांत पाठावरती लापिका आणि दृष्टांत पाठावरती महत्वाचा दृष्टांतिक हे अतिशय महत्वपूर्ण त्यांनी आम्हासाठी उपलब्धी करून दिली आहे. त्यानंतर त्यांनी मूर्तीप्रकाश हा ग्रंथ निर्माण केलेला आहे, अवस्थाभूत ग्रंथ निर्माण केला आहे. त्यानंतर पूजावसर आणि गुढा, 12 प्रकरणाचे 12 गुढे, अशा पद्धतीने महत्वपूर्ण साहित्याच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान, मानवावरती फार मोठे उपकार असलेला असा हा आचार्य केशिराज वास आम्हासाठी सर्वांसाठी अतिशय आदर्श आणि त्यांचे जीवन जगण्याची पद्धती, त्यांचं जीवनमान, पंथनिष्ठा, पंथाबद्दल अतीव असलेलं प्रेम हे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आम्हाला आदरणीय भावांता स्मृती ही अशी एक वनवन आहे की जणू ती आदर्शाची खाण आहे. आदर्शाची खाण असलेला हा आचार्य केशिराज वास आम्हाला जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा आम्ही मंत्रमुग्ध होऊन जात असतो. परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला मंत्रमुग्ध व्हायचं आहे त्या आचार्यांचे केशिराज वासांचे आम्हाला मूर्ती प्रकाश या ग्रंथाकडे, अशा विविध अशा पुस्तकांचा, ग्रंथांचा आम्हाला उपयोग प्राप्त करून दिल्यानंतर देखील मूर्तीप्रकाश ग्रंथाची निर्मितीचा जो प्रसंग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की आचार्य केशिराज वास ज्यावेळेला महानुभाव पंथामध्ये आले आणि महानुभाव पंथामध्ये आल्यानंतर त्यांचं वागणं, बोलणं, चालणं सर्वत्र इतरत्र विखुरलं जाऊ लागलं आणि सर्वांप्रती एकोपा आणि प्रेमाने त्यांचं संगोपन चाललं असतानाच अचानक एखाद्या आघात त्याप्रमाणे पंथावरती आघात झालेला आहे. त्यांना कळालेलं आहे, त्यांच्या घरच्यांना कळालेलं आहे की आचार्य केशिराज वासांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ते त्यांना घ्यायला आलेले आहे. आणि घ्यायला आल्यानंतर केशिराज वासांना आचार्यांच्या विनंतीला मानून ते केशिराज वास आपल्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर बंधूंनो काय झालंय पुढे, आचार्य केशिराज वासांना गृहस्थाश्रमामध्ये पुन्हा ढकलण्यात येत आहे. परंतु गृहस्थाश्रमामध्ये जात असताना अनेक विद्वान पंडित अशी चर्चा समावेश करून त्यांना परास्त केले आहे. आता अनेक विद्वान पंडित तिथे परास्त झाल्यानंतर आता उपाय काय थकलेला आहे. उपाय थकले असताना आता पुढे काय करावं. आणि अशा वेळेला एका पंडितांनी असं सांगितलंय की आता तुम्ही त्यांना त्यांच्या पतीच्या सहवासात जाऊ द्या. या पतीच्या सहवासात जाऊ दे, तीच काय त्यांना या ग्रस्ताश्रमात ओढू शकेल तर तीच काय करू शकेल. आणि मग बंधूंना अशा पद्धतीने दिवसभर गंगा तीराशी जावं, गोदेवती जावं, तिथे अटलविजन भिक्षा भोजन करावं आणि रात्री पत्नीचा सहवास करावा. ती बसावी, त्यांनी खाली उठावं, ती बसावी, पुन्हा यांनी खाली बसावं, ती वरती यावी. अशा मध्ये 7 दिवस अविरत त्या पत्नीच्या सहवासात राहिल्यानंतर
स्वतः पत्नीच म्हणते आहे. काय म्हणते? आता हे माझे पती योगी झाले असे. आता माझे पती योगी झाले असेल अशा पद्धतीने पतीकडून निर्वाळा मिळालेला हा महान योगी पहिल्यांदाच प्रथम योगी असावा की ज्याला पत्नीकडून सर्टिफिकेट मिळालं की हा संन्यासी झालेला आहे. परंतु या काळामध्ये बघा महानुभावांनी काय नाही केलं. महानुभावांनी या काळामध्ये कुठल्या प्रसंगातून कुठल्या ग्रंथाची निर्मिती होऊ शकेल काही सांगता येणार नाही. कुठला प्रसंग आज आम्ही एखादा प्रसंग आमच्यावरती जर रोखावला गेला असेल तर आम्ही तिथे हताश होतो, निराश होतो, उदास होतो आणि उदास झाल्यानंतर आम्ही काय करावं आम्हाला सुचत नाही. परंतु या महावीरांनी त्यावेळेला 3 ग्रंथाची निर्मिती केली असं आम्हाला ऐकण्यात येतं. ते 3 ग्रंथ कुठले? त्यामध्ये मूर्ती प्रकाश, रत्नमाला स्तोत्र आणि अवस्थाभूत गीत अशा 3 ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला जेव्हा पाहायला मिळतं अशा अनेक ग्रंथ महानुभावांच्या आम्हाला एक वैशिष्ट्य आम्हाला कळतं. आज आम्ही ज्यांच्या चिंतनी जनकांच्या सहवासात आहोत हे वाचत असताना मला बाबांकडे मी बघायला लागलो. बाबांनी सुद्धा अशा एका प्रसंगातून एका ग्रंथाची निर्मिती केली आहे. अहो महानुभाव काय साध्य करतील आणि काय नाही बघा ना. प्राचीनता हा ग्रंथ कसा निर्माण झाला आहे. प्राचीनता ग्रंथ निर्माण करत असताना कशा पद्धतीने झालेला आहे. तर प्राचीन ग्रंथाच्या निर्मिती मागची जी भूमिका आहे ती भूमिका फार सोपी आहे. एक कुणी बाई आहे ती धुळीधूत आहे. धुळीधूत असलेल्या बाईकडे बघून बाबांच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचली आणि शीघ्र कवित्व असलेल्या बाबांच्या मुखारविंदातून एक कल्पना बाहेर आली आणि एक कविता बाहेर पडली, एक ओळ बाहेर पडली, कवितेची ओळ पडली. आणि ही कुठली ओळ आहे? किती धुणे धुणार प्रभू मी माझ्या जीवनाचे, किती धुणे धुणार प्रभू मी माझ्या जीवनाचे, बहुजन्माचे मळ लागले कर्मा कर्माचे, दयाळा कर्मा कर्माचे. आणि क्षणार्धात प्रायचित्ताचा जन्म झाला. प्रसंगाला कुठल्या प्रसंगातून कुठल्या कार्याची निर्मिती होईल ही सांगता येणार नाही. असे अनेक प्रसंग आम्हाला मानवांच्या प्रसंगातून प्राप्त होतात. अहो साध्या भेटीतून वेगवेगळ्या ग्रंथाची निर्मिती होताना आम्ही या मानवांच्या स्मृतीमध्ये पाहतो, मानवांच्या इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. एका भेटीच्या प्रसंगातून आम्हाला नाविन्य ग्रंथ निर्माण होताना कधी पाहिलेत का आपण? भेट काळामध्ये एखादा ग्रंथ निर्माण होतो का? महानुभावाची निर्णय लावले दिसवले केले मग मनोरथ सिद्धीचे हाती तोडी जाते. माझा वाक्य तशा त्यावेळेला आपण त्या पद्धतीने आपल्याला प्रसंगोचित आपण ते घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आज मूर्ती प्रकाशाच्या माध्यमातून आपण करतोय. असाच हा एक महानुभावांचा मेळा नव्हे तर एक साधक भेटीला चालला असताना आपलं जीवन श्री परमेश्वरपुराचं दर्शन घेऊन पुढे राहिलेलं आहे आणि स्वास्ती वाडेगावला भेटतोय एका महात्म्याला. या भेट काळातून एका नवीन 2 ग्रंथांची निर्मिती होते. भेट काळातून कसे ग्रंथ निर्माण होतात, भेट काळामधून ग्रंथ निर्माण कसे होतात बघा. स्वास्ती वाडेगावला ज्यावेळेला आमच्या आचार्य श्री नारायणबाग बहाळे आणि विश्वनाथबाग बाळापूर या दोघांच्या भेटी होतात. या भेटीतून 2 ग्रंथांचा जन्म होतो. प्रसंग छोटासा आहे. आम्ही भेटतो त्यावेळेला आमच्या डोक्यावरती हाडे पडतात. कशाला आता भेटला, मागच्या वेळेला असतं भेटलो आज कशाला. अशा पद्धतीची आमच्या नानावीत कल्पना येतात. किंवा भेटायचं असेल तर भेटायचं नसेल तर आम्ही बाजूला वाट करून पुढे मार्ग निघून जातो. भेटीचं महत्व आम्ही लक्षात घेत नाही. परंतु या भेटीच्या याच्यातून 2 ग्रंथांची निर्मिती होते सहजते ते म्हणतात. कारण की आमच्या भेटीमध्ये शेमवार्ता होत असते आणि शेमवार्तानंतर आम्ही शेमकुशलीच्या नंतर अभ्यागत वृत्ती करत असतो आणि अभ्यागत वृत्तीतूनच पुढे काय होतात. आणि मग नारायण बाहेर म्हणतात चंद्र बदना बाळी अंगी श्याम कांता सावळी येते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हास रुची. आणि असं म्हटल्यानंतर काय होत आहे, नारायण बाळ हे बोलत आहेत श्लोकातून आणि लगेच विश्वनाथ बास त्यांच्या मुखारविंदातून आपल्या शीघ्र कवित्वाची साक्षी देऊन सांगतात सप्तरात्र निवर्तितम जया ते जण आवडी सेवित तेनेसी होय युक्त तरी आम्हासी रुची हो. जरी स्नेहाचे मी पाळे पूर्ण योग घडे
संतांच्या भेटीमध्ये अशा श्लोकांच्या शीघ्र कवित्वाची जी चर्चा चालते त्यातून म्हणतात अहो तुमच्याकडे इतकं सुंदर कवित्व आहे, इतकं सुंदर कवित्व. मग अशी या कवित्वाचा जर योग आपण जर श्री प्रभूंच्या सेवेसाठी आपल्या कार्यासाठी समर्पणासाठी जर आपण जोडला तर किती चांगलं. आणि यातूनच बंधूंनो दोन ग्रंथाची निर्मिती होते. एक येतं आमच्या समोर ज्ञान प्रबोध आणि दुसरीकडे ते आम्हाला मृत्यूपूर वर्णन. या दोन ग्रंथांची अवीट भेट आम्हाला प्राप्त होते. ही चिंतनी जिथे जन्माला आली नव्हे, ही चिंतनी आज 29वी जिथे होती तिथलंच कार्य बघा ना. अहो कधी विवाह प्रसंगाच्या प्रसंगातून एखादं कार्य जन्माला येतं कधी बघितलं का? विवाह तर हा प्रश्न कसा असतो. विवाह म्हटलं की गडबड असते, गोंधळ असतो. मला सजायचंय, तोला सजायचंय, एकमेकांसमोर एकमेकाला फ्लॅश मध्ये यायचं, नानाविध अनेक संकट समस्या असतात. आणि अशा समस्येतून आपल्याला कुठे ते सुचतं का? महोदयचा स्वतः प्रश्न निर्माण करते आणि स्वतःच सर्वज्ञ गोविंद प्रभूंसाठी काय आणताय मुंडळी घेऊन येते आणि सहज लिलेया बांधते. आणि या विवाह प्रसंगातून एका गीताचा एका ग्रंथाचा जन्म होतो. एक साधारण गोष्ट आहे का? अशा प्रसंगातून काय म्हणताय महादेचा? अहो गोविंद प्रभू म्हणतात आणि धवळे गाय म्हणे गायला आणि धवळे गायला सुरुवात होते. आणि एका पहिल्या या छोट्याशा प्रसंगातून मराठीला प्राप्त आद्य कवित्री श्री प्रभूंच्या कृपेने देवदत्त कृपेने प्राप्त होते आपल्याला. पहिल्यांदा नव्हे, पहिली मराठी आद्य कवयित्री म्हणून आपण जिला नाम उद्घोषित करतो ती मराठीची पहिली कवयित्री महदंबा. सर्वज्ञा सर्वेश्वराची एक श्री धरुनिया श्री चरण मग धवळे गायीन गोविंदुराला. जेणे रुक्मिणी हरली तेने पवाडे केले अद्भुत पाविजे परमगती ऐकता श्रीकृष्ण चरित्र. एका सहज लिहिल्या प्रसंगातून धवळ्यांचा जन्म होतो. हा साधारणसा प्रसंग नाही, परंतु आज आम्ही ती शोकांतिका आमच्यासाठी ठरते. या त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या परमेश्वरपुरामध्ये धवळ्यासारखा महान ग्रंथ, पहिली लेखिका, पहिली साहित्यिक असलेली पहिली मराठी आद्य कवित्री जन्माला येते. पण तिथे आमचा साधा उल्लेख सुद्धा तिथे दिसत नाही, आम्हाला पाहायला मिळत नाही. मराठीची पहिली आद्य कवित्री म्हणून आम्ही तिथे कुठे तिचा बोर्ड सुद्धा लावत नाही. आम्ही उद्घोषणे मोठ्या अभिमानाने सांगत असतो या गोष्टी. परंतु हे सांगत असताना लोकांना जसं आम्हाला सांगितलं आमच्या संदीप सरांनी की पहिलं कृष्ण आणि स्पृश्यांच्या दृष्टीतून महत्वपूर्ण असलेलं मातांग विहिरीचे आदर्श असलेलं कांतीस्थळ. परंतु त्याचा उल्लेख आज कोणाला माहितीये? तुम्हाला, मला माहितीये, पण इतर समाजाला माहित असेल का? त्याचं विवरण आपल्याला कशा पद्धतीने करायचं, याचं लोकांच्या समोर कशा पद्धतीने प्रेझेंटेशन द्यायचं हे महत्वाचं आहे ना. ज्याप्रमाणे महाचिंतनेच्या माध्यमातून आपण लोकांना या पद्धतीने देतोय, अनेक धर्मग्रंथाच्या विचार आपण देतोय, स्वामी चक्रधरांचा विचार सलोखा कसा लोकांसंबंधात बाळगायचा याचा विचार आपण लोकांना देतोय, पण हे आपल्याला करणं महत्वाचं आहे. अशाच पद्धतीने आपण जेव्हा पाहत असतो आणि त्यावेळेला आपल्या समोर अशा पद्धतीने मी पाहायला मिळते की मूर्ती प्रकाश ग्रंथाच्या निर्मितीच्या मागची जी भूमिका आहे, एका कठीण प्रसंगात जिथे माणूस सर्व ऋषी मुनी संत विवेक आपला मावळून जातो, जिथे मनुष्य पराजित होतो. आणि अशा या प्रसंगात मधून एका एक महान ग्रंथाची निर्मिती होते. कशामुळे होऊ शकेल? चक्रधरावरती असलेल्या प्रेमामुळेच, चक्रधरावरती असलेल्या अतिशय अप्रतिम प्रेमामुळेच होत असेल नाही. आणि म्हणून बंधूंनो अशा पद्धतीने हे झाल्यानंतर, कारण तुम्हाला मला सांगायचं आहे की यू कॅन विन नावाचा जो एक शिवखेडा नावाचा लेखक आहे, त्याने सांगितलंय की अशा हताश ज्या वेळेला होतो जो मनुष्य, तर हताश ज्या वेळेला होतो त्यावेळेला विजेते लोक जे असतात ते काही नवीन वेगळं करत नाही, तुमच्यासारखंच करतात, परंतु जरासे हटके करतात. तशाच पद्धतीने जरासे हटके करण्याचा प्रयत्न या आद्य आमच्या पेशराज भासांनी केलेला आहे. कारण महत्वाचं काय, त्या प्रसंगाला आपण कशा पद्धतीने स्वीकारतोय, तो प्रसंग आपण कशा पद्धतीने आपल्यावरती घेतोय. असा प्रसंग जरी आला असेल तरी त्या प्रसंगाला समोर जात असताना माझं अबाधित्व राहावं याकरता मूर्तीप्रकाश ग्रंथकारांनी केशराज दासांनी स्वतःला सर्वज्ञांच्या स्तुती सुमनामध्ये गुंफवून घेतलेला आहे. आणि पहिल्यांदा रत्नमाला स्तोत्र नावाचा ग्रंथ देखील त्या ठिकाणी मराठीतील आद्य ग्रंथ असलेल्या लीळाचित्राचं संस्कृत रूपांतरण म्हणजे काय, रत्नमाला स्तोत्र आहे. आणि अशा रत्नमाला स्तोत्राचा ग्रंथ जन्माला येतो. त्यानंतर अवस्थाभूत ग्रंथ
जिथे रुक्मिणी विरह अवस्थेची जी गीत आहेत, श्लोक आहेत, ते 85 श्लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. ती मला वाटते 114 की काहीतरी श्लोक आहेत. अशी अवस्थाभूत ग्रंथ गीतामध्ये सुद्धा आलेले आहेत. आणि अशा त्या ग्रंथाची निर्मिती होते. सोबतच मूर्ती प्रकाश नावाचा ग्रंथ देखील जन्माला येतो. या काव्यामध्ये भगवंताप्रती असलेला मूर्तीच्या आज मूर्ती प्रकाश हा ग्रंथ निर्माण करत असताना मूर्तीचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. मूर्ती वर्णन कशा पद्धतीने असावं त्याचं अतिशय तंतोतंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर मूर्ती प्रकाश आपल्या समोर येत असतो. या मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये काव्यामधून आपण त्यांची विद्वत्ता, सहृदयता आणि काव्याची काव्यशक्ती, त्यामुळे परस्पर प्रेम भक्तीचा जो मनोहर संगम आपल्याला पाहायला मिळतो या काव्य मूर्ती प्रकाश ग्रंथामधून. आणि तिथे आपलं मन विचलित होत नाही, तर त्या ठिकाणी आपलं मन अतिशय जळलं जातं. आणि हे मन रडत असताना स्वतः कवी करत असताना, काव्य करत असताना आपल्या स्वतःला रंगवृत्तीने स्वतः पहिल्यांदा पेश करतोय. कवी काय करतोय? स्वतःला आत्मनिवेदन. जोपर्यंत आपल्याला आत्मा स्वतःच्या बद्दलची भूमिका लक्षात येत नाही, जोपर्यंत आपल्या परमेश्वरामध्ये समर्पण होत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये त्या काव्याचा उगम सुद्धा प्राप्त होत नसतो. आणि आत्मनिवेदन रंगवृत्तीने तो कवी आपल्यासमोर मांडतोय. मी आंधळे अज्ञान परिसरा नाही श्रवण मन, तया केवी आंतुडे निरूपण भक्ती रसाचे. भगवंता मी अंधा आहे, मला का बरं असं तुझ्या परमेश्वर काव्याला कसं खरं स्पर्श करता येईल, भक्ती रसाचं श्रवण मला कसं करता येईल, मला हे निरूपण ऐकण्याची माझी मानसिकताच नाहीये. आणि आमची स्वस्थता का भंग झाली? स्वस्थता भंग होण्यामागचं कारण काय? आम्हाला त्याचं चिंतन नाही, आम्हाला मनन नाही. आमचे बाबू कवी काय म्हणतात बघा ना प्रायश्चित्तामध्ये, नवते चिंतन नवते मंथन तुझिया तत्वाचे, म्हणून जीवनी मिळत नवते कणही सत्वाचे, दयाळा कणही सत्वाचे. माझं जर चिंतन नाही, मनन नाही, माझं मन कशा पद्धतीने गुंफावं तुझ्या चरणी धरावं असं माझ्याकडे कुठल्याच प्रकारचा अधिकार नाही. आणि म्हणूनच मला ते सत्वस्थता मला प्राप्त होत नाही. बोधाची व स्वस्थता जी मला प्राप्त व्हावी ती मला अजूनही प्राप्त झाली नाही. आधी आम्ही निराश, उदास आणि अशामध्ये हताश होऊन जीवन जगतोय. कसं होईल माझं या विचाराने? तुम्हाला आधी कळत नाही की माझा चक्र माझ्या सोबत आहे, देव माझा, मी देवाचा, ही भावना तुमच्यामध्ये जर असेल, या भावनेशी तुम्ही स्वतःला स्वीकार करत असेल तर तुमचं जीवन आनंद आणि प्रसन्न असायलाच हवं. परंतु आमच्यामध्ये हा हताश हवाचा नैराश्य आमच्यामध्ये का गुंतलेला आहे? त्याचं कारण आम्ही चक्रधाशी अजूनही जोडल्या गेलेलो नाही. आणि म्हणून चक्रधाशी जोडण्यासाठी आम्हाला कवी या ठिकाणी मूर्ती प्रकाशामध्ये घेऊन जातोय. आणि आत्मनिवेदन केल्यानंतर, कारण की माझी अवस्था अशी आहे, मी कसा आहे असं सांगत असताना कवी काय सांगतोय? कैसे पाय दुराचारी, कसे पाय दुराचारी, जे जे कल्पना करी तेत देऊन जाती वैरी मज विकयात्मका ते. आज मी इथे बसलेलो आहे पण माझं मन कुठे फिरते? मी तसंच विखुरल्या गेलोय. मनाने देहाने इथे आहे पण मनाने मी तसंच विखुरल्या गेलो. आणि म्हणून मला पाहिजे ती सत्वस्थता, मला पाहिजे तो अभ्यास, मला पाहिजे तो अध्यास मला अजून प्राप्त का होत नाही? कारण माझे पाय दुराचारी आहे. माझे पाय कसे आहे? मज घेऊन जाती वैरी मी काय करावे. जे जे कल्पना करी, जी कल्पना मी करत असतो आणि ती कल्पना केली की तिकडे तिकडे मी धावत जातो. आणि मी तिकडे धावत गेल्यानंतर माझं मन मला तिकडे ओढत जाते आणि मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन संपवून जात असतो. आणि म्हणून कवी आम्हाला सर्वांना एका ईश्वराकडे समर्पित भावनेतून बघण्याकरता मूर्ती प्रकाश या नावाच्या ग्रंथातून स्वतः आलेल्या अशा प्रसंगातून स्वतःला बाहेर पाडण्यासाठी किती मोठा विचार करताय. आणि एका मूर्ती प्रकाश ग्रंथाची निर्मिती होते. कारण का सामान्य गोष्ट नाही, ती साधारण कथा नाही. एक व्यक्ती विषयाच्या सेजेशीच असावा आणि तिथे मूर्ती प्रकाश ग्रंथाची निर्मिती व्हावी, ही साधारण गोष्ट आहे का? नाही. आणि मग अशा पद्धतीने यामध्ये तो ही जे मी मूर्ती प्रकाश ग्रंथ करतो याच्यामध्ये मला गुरुकृपेचा सहवास लाभलेला आहे. की गुरुकृपेशिवाय मला कधी शक्य झालं नसतं. गुरुकृपेमुळेच मला हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि म्हणून गुरुकृपेमुळेच मी आपल्याला हे सांगतोय. आणि हा सांगत असताना त्याचा विशेष आहे. आता मी सांगेन या ग्रंथाचा विशेषू, त्या नाव मूर्ती प्रकाशू. आता मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय?
या ग्रंथाचा विशेष सांगतोय. काय विशेष आहे? त्या नाव मूर्ती प्रकाशू ते ऐकल्या होय श्रोत्याचा दशेकू आदरे करून या. हा ग्रंथ तुम्हाला सांगत असताना श्रोत्याचा देशकू म्हणजे श्रोत्यांचा समूह सर्वांचा एकत्र येईल आदरे करून या ऐकायला लागले. अशा पद्धतीने कवी आपल्या स्वतःची प्रतिज्ञा घेतोय आणि मग ऐकल्या श्रोत्याचा मूर्तिवर्णनाचा प्रसंग निर्माण करतोय. हा मूर्तिवर्णन प्रसंग कशा कुठल्या संबंधाशी जोडलेला आहे? त्यांनी श्री क्षेत्र डोमेग्राम, श्री क्षेत्र डोमेग्राम येथील पूजा अवसराच्या प्रसंगाशी त्यांनी स्वतः जोडलाय. डोमेग्रामचा प्रसंग म्हटला की त्याच्यामध्ये काय आलेला आहे? डोमेग्राम आपोआप आता डोमेग्राम हे आल्यानंतर काय असणार? डोमेग्रामची महती त्याच्यामध्ये असणार. आमचे पूजा सरकार महानुभावांचे द्वितीय आचार्य डोमेग्रामच्या बद्दल उल्लेख काय करतात? कवनी ठाई कवनी शिशू कवनी ठाई कवनी शिशू अवघे विशेष ते डोमेग्रामीची ओळी देते. आणि याच पद्धतीने डोमेग्रामचं महात्म्य सांगत असताना कवी अत्यंत रसाळतेने डोमेग्रामच्या विभिन्न अशा लीळा अमोघा अमूर्ता मूर्ती अमृतमय लीळा त्यामध्ये समोरून सांगत असतात. हे सांगत असताना त्यांच्या कल्पना विश्वाला अत्यंत अशी धार सुटते आहे. हे बंधन तुम्ही ऐकतच राहाल. तिथे असलेल्या राजमठांच्या संदर्भातली भूमिका सांगत असताना राजमठावरती केलेली कल्पना अवीट आहे, गोड आहे. अशा या राजमठाच्या बद्दलची कल्पना अतिशय गोंधळ आहे, सुंदर आहे. आणि मग अशी रुद्धपूरपेक्षाही डोमेग्राम का बरं श्रेष्ठ आहे? इतकंच रुद्धपूर साचोकार पर्यटनवंत ब्रह्म जिथे क्रीडा करतोय अशा डोमेग्राम अशा रुद्धपूरपेक्षाही डोमेग्राम श्रेष्ठ आहे नव्हे. येळापूर बेलापूर पैठण वृद्धासंगम याही पेक्षा माझं डोमेग्राम श्रेष्ठ आहे असं कवी आपल्याला सांगतोय. हे सर्व सांगत असताना अभिमानाने त्याची मान उंचावते. माझं डोमेग्राम हे का बरं श्रेष्ठ आहे? इथे प्रत्यक्षदर्शी स्त्रियांना अधिकार वनिता अधिकार संपादन झालेला आहे. इथे कधी कोणाला प्रेम प्राप्त झालेलं आहे तर कधी कोणाला अनेकांना स्थिती झालेली आहे, अनेकांना वेद झालेले आहे, अनेकांना शास्त्र संमती झाले, अनेकांना अनेक प्रकारचे फायदे झालेले आहे. अशा पद्धतीने सर्व काही सांगतोय. आणि पश्चात पूर्वीचा पूजा अवसराला सुरुवात होते. मोठा सुंदरसा प्रसंग आहे. महानुभावांच्या दृष्टीने हा प्रसंग अतिशय वेदक बोधक आणि रोचक आहे. पश्चातरी सर्वज्ञ ज्यावेळेला उठतायत प्रसंग तुम्ही आठवता. आधी मूर्ती वर्णन करत असताना तुम्हाला नामस्मरणामध्ये नाम लीळा आणि मूर्ती चेष्टा हे आठवत असताना या लीळेला आठवल्याशिवाय आमच्या नामस्मरणाची पूर्तताच होत नाही. आणि म्हणून कवी सुरुवात करताना पूजा अवसराची सुरुवात करत असताना कशा सांगताय? पश्चात परिपूर्ण कामू दोन्ही दाल शंका धरुणी पुरुषोत्तमू श्रीचरण ठेवी उंबरठ्यावरी. काय म्हणतात? पश्चात परिपूर्ण कामू दोन्ही दाल शंका धरुणी आत्मा रामू श्रीचरण ठेवी पुरुषोत्तमू उंबरठ्यावरी. हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. पूजा अवसराला सुरुवात होते. पूजा अवसराच्या आधी हा जो प्रसंग आमच्या समोर येतोय, हा जो आनंद आमच्या आचार्य श्री नागदेवाला अनुभवता येतोय, हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. आणि याच ओवीवरतीच या ओवीला अभ्यासूनच आचार्य श्री भाईदेव व्यासांनी बरे केले केशवदेया स्मरणशिळा लागी भले केले केशवदेया स्मरणशिळा लागी हा ग्रंथ योग्य झाला अशी आपल्या पुष्टी त्याला दिलेली आहे. कारण की हा प्रसंग ज्या वेळेला तो वाखाणतोय अत्यंत आनंद आणि उत्साह मनामध्ये निर्माण होतोय. कारण की पश्चात पूर्वीचा तो वेळ आहे. उंबरा उशिसे करून आमचे आचार्य श्री झोपलेले आहेत. आणि उशिसे करून झोपले असताना त्यांना जाड्या दिल्या आहे. आणि जाड्या आले असताना आमचे सर्वज्ञ बघा त्यांचा योग किती सुंदर आहे. आम्हाला जाड्या येतो तेव्हा आमच्याकडून चक्रधर दूर होतो आणि आम्हाला तिथे श्री चक्रधर प्रत्यक्षात त्यांना तर आपल्या परम आनंद सुखाचा अनुभवतोय. दोन्ही दारशंका ते धरतात आणि बघतात नागदेया जाड्या आले असे. मग एक चरण श्रीचरण उंबरठ्यावरती ठेवतात आणि दुसरा श्रीचरण त्याच्या वक्षस्थळावरती ठेवले. आणि असा हा श्रीचरण ठेवल्यानंतर त्या श्रीचरणांचा स्पर्श होतोय न होतोय. आमचे आचार्य श्री आमचे नारायणदास बाबाजी म्हणतात की कदाचित आमचे नागदेवाचार्य सोंग तर करत नसतील जाड्याच असं तुम्ही म्हणाले होते. अहो
ज्यांनी आपलं सर्वस्व समर्पित केलेलं आहे त्यांना आचार्य स्वामी शक्यतो आता उठणं याची कल्पना नाही का? परंतु उद्या मला हा प्रसंग, हा प्रसाद रूप मला श्रीचरण कसा प्राप्त होईल, हा प्रसाद रूप श्रीचरण भेटावा यासाठीच तर कदाचित ते जाड्याचा सोंग करत असावे. काय कल्पना. आणि तो श्रीचरण त्यांना प्राप्त होत आहे आणि श्रीचरणाचा स्पर्श होतोय न होतोय, आनंदाच्या उठण्या फुटतात, आनंदाची धवधनी त्यांना प्राप्त होते, आनंदच आनंद. मग मला प्रश्न पडला, सर्व व्यापक असलेला परमेश्वर हा हृदयातच त्याचं ठिकाण का असावं? कारण परमेश्वर कसा आहे? सर्व व्यापक आहे. सर्व व्यापक असलेला परमेश्वर आणि त्याचं राहायचं स्थान कोणतं आहे म्हणतात? हृदयशी अर्जुन तिष्ठती. अर्जुनाने तुझ्या हृदयात आहे. हृदयातच परमेश्वर का असतो? तो इतरत्र का असत नाही? संपूर्ण अवयवामध्ये तो, कारण सर्व व्यापक असताना सर्व अवयवात असायला हवा होता ना, मग तो हृदयातच का बसतो? माझ्या विचाराने मी प्रश्न केला आणि मी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं असेल? मला असं वाटलं तो हृदयात का असतो, तो पायामध्ये काय नाही, तो का ते ठिकाणच नाही. कारण हृदय हे आठवण्याचं ठिकाण आहे. हृदय हे आठवणीचं ठिकाण आहे. याते जेवेळी आठवीशी तेवेळी तो पाठीचे निवासाने आठवण इथे असतो. आठवा पाठीशी नसतो. आठवा कुठे असतो? हृदयात. देव जरी म्हणत असेल पाठीशी आहे, तुझ्या पाठीशी आहे म्हणजे हृदयात आहे. आणि हृदयात परमेश्वराला आठवायचं आहे आणि आठवल्यानंतर आनंदाची धवधनी आपल्याला इथेच प्राप्त होते. असा हा आनंदाचा क्षण असा आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा याचकरता सर्वांनी आम्हाला सांगतात. थोड्या वेळापूर्वीच आम्हाला उमाईचा सुंदरचा प्रसंग संदीप सरांनी समजून सांगितला. काय म्हणतात ते? जोगेश्वरी आगावी प्रभूनी विधी उमाई सासी सांगोनी पश्चात प्रहरी तुम्ही उठोनी आठवावा तो कैवल्यदानी हृदयगाम्य करावा ईश्वर हरिस्मरण चक्रधरांचे होई प्रसन्न श्री चक्रधर. हा प्रसंग त्याने आम्हाला इथे थोड्या वेळापूर्वी सांगितला. उमाईसेला सांगितलं, धाये तो खाईजे पाहे तो निजे ऐसे नव्हे की बाई. आम्हाला या प्रसंगातून सर्वज्ञ आम्हाला काय सांगत आहे की पश्चातपूर्वी तुम्ही आठवलंच पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला बायदेव दास म्हणतात, भले केले ना केशव दया. हा ग्रंथ स्मरणशिळा योग्य झाला. स्मरणशिळेसाठी पुरुषासाठी अतिशय योग्य का झाला? त्याचं कारणच आहे की पश्चातपूर्वी तुम्ही या देवाला आठवायचं आहे, आम्हाला बसायचं आहे. आमच्याकडे ती थेरी नाहीये. आम्ही कशा पद्धतीने बसायचं याची आम्हाला योग्यता आम्हाला सांगितली नाहीये. परंतु आम्हाला आठवण जेव्हा करायचं आहे, नाम कसं आठवायचं आहे, स्मरण कसं करायचं आहे, चिंतन कसं करायचं आहे, हा एक स्वतंत्र क्लास असावा. तो कदाचित बाबा घेतील नाही. परंतु ही आम्हाला गरज आहे. आमच्या सर्वच आमची वाट पाहतोय. आणि बंधूंनो, अशा पद्धतीने हा जो महत्वपूर्ण प्रसंग पूजा अवसराच्या माध्यमातून कवीने या मूर्ती प्रकाशामध्ये घेतलेला आहे. आणि मूर्ती प्रकाशामध्ये हा प्रसंग आल्यानंतर पुढे बंधूंनो, वाणिता आदी पुरुषाचे अवयव रूपस आकर्षील वरविदाचे मानस. त्यानंतर मूर्ती प्रकाश करताना आपली एक अवयवाची सुरुवात केली आहे. श्रीचरणापासून तर अंगुष्ठापर्यंत, श्रीचरणापासून तर श्रीचरणाच्या अंगुष्ठापासून तर भार प्रदेशापर्यंत, श्री मुकुटापर्यंत सर्व त्यांच्या एक अवयवांचं सुंदर गोडस रूपस वर्णन त्यांनी कवीने या ठिकाणी केलं आहे. त्या वर्णनाच्या मध्ये आपण रसग्रहण करू लागलो तर आपला वेळ फारसा निघून जाईल. आणि अशा पद्धतीची चरण कमळे, त्याची चरण कमळ कशा पद्धतीची आहे. लहामाईसा आठवते तो प्रसंग बघा कसा, किती सुंदर गोडसा प्रसंग आहे. लहामाईसाला जोर आलेला आहे आणि जोर आल्यानंतर जोरी पडताळणे. कुठली लीळा ही? अरण्यगावची. ही आमच्या लीळा डोळ्यासमोर येते. हा मूर्ती प्रकाश वाजत असताना आमच्यासमोर अशा अनेक लीळा अशा डोळ्यासमोर पाहून जातात. एक लीळा आणि नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टेचा आम्हाला सर्वस्त्र अधिष्ठान प्राप्त होत जाते. एक आपण लीळा ऐकत जातो आणि एक आपल्यामध्ये बनत जातात. आणि अशा पद्धतीने ती चरण कमळे, मग अनेक सामुद्रिक चिन्हे, त्या श्रीचरणावरती अनेक सामुद्रिक चिन्हांचं वर्णन ऐकत असताना आपली थोडीशी बुद्धी तिथे थोडीशी कुंठित होऊन जाते. कारण आपला तो अधिकार नाही, आपली ती योग्यता नाही. आपल्या त्या चरणावरती असलेल्या त्या सामुद्रिक चिन्हांचा अभ्यास करता करता आम्हाला सामुद्रिक चिन्हच कोणती हीच माहित नाही.
आपल्या मग सामुद्रिक चिन्हांचाच अभ्यास नाही तर मग तिथे कुठे जाते. मग आम्हाला लहान मैसांची सुंदरशी चरण आठवावं लागेल. लहान मैसाशी पडताळणी ही लीळा आपल्याला पाहायला मिळली तिथे. आणि बंधन काय होत आहे मग ऐसाची जरू व्हावा जे गोसावी माझं पडताळावं येते मला कुठला साथ आणि तो श्रीचरण आठवून आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न आपण सर्व साधकांनी केला पाहिजे. ही लीळा आपण सर्वांनी आठवणं गरजेची आहे. आणि मग असा श्रीचरण कमळ ओटल्या. चांपे गौरा विशाल नेत्रा सुरवेधक सुंदरा. चांपे गौरा विशाल नेत्रा सुरवेधक सुंदरा. शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. सरळ पोटऱ्या जगन मनोहर नावीरंध्र सखोल. सरळ पोटऱ्या जगन मनोहर नावीरंध्र सखोल. प्रहसित श्री मुख लंब कर्णते बरवे उंच कपोल. रीरेशा श्री कंठी निरवे रीरेशा उदरा. रीरेशा श्री कंठी निरवे रीरेशा उदरा. शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. अशा सुंदरशा गोड लीळांचं वर्णन आपल्याला त्या मूर्ती प्रकाशामध्ये पाहायला मिळतं. पण ते सर्व वर्णन अभ्यासत असताना आपल्याला कवी त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये रमवतो आहे. आणि असा हा सहज सुलभतेने हा ग्रंथ पुढे वाटचाल करत करत पुढे ओठापर्यंत येतो अधरापर्यंत येतोय. अधर म्हटले की आपल्याला किती गोड वाटत. भगवंताच्या अधराच्या संदर्भात आत्ताच आम्हाला प्रभाकर बाबांनी त्यांची प्रभात या ठिकाणी त्यांनी विस्तारित केली. आपली पाहणी आपण त्यांची किती गोड पद्धतीने आपल्याला ते समजून सांगितलं. परंतु कवी या ठिकाणी आता अन्मोदू अधराचे विशेषण. आता काय म्हणते अधराचं मी तुम्हाला विशेषण अनुभव. श्रोतया करू शास्त्र श्रवण. अधराच्या माध्यमाने शास्त्राचं श्रवण करतो. जेणे ज्ञानाचे कार्य कारण नासो जाय. त्या अधराच्या वर्णनाला सुरुवात होते. आणि बंधूंनो कवीला फारच शास्त्राच्या चर्चेबद्दलची अतिशय प्रीती आहे. कदाचित मला आत्ताच या ठिकाणी कोणीतरी म्हटलं सप्त महाकाव्याच्या सप्त ग्रंथामध्ये महानुभावांच्या सप्त ग्रंथ काव्यामध्ये मूर्तीप्रकाश इतका या सुंदर असलेल्या ग्रंथाला का बरं स्थान मिळालं नाही. कोणाची कल्पना काही असेल कोणी काही कल्पना दिसेल पण मलाही वाचत असताना मला अशी कल्पना आली का बरं स्थान मिळालं नसेल. हीच बाजू नेमकी महत्वाची आहे. या अधराच्या वर्णनामध्ये नव्हे तेवढ्या 1000 ओव्या शास्त्राच्या चर्चेचं निरूपणाची अतिशय आवड असल्यामुळे 1000 ओव्या त्याच्यावरती टाकलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणावर त्यांना विषयांतर केल्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे यांचं विषयांतर होते कवीचं. जसं मला विषयांतर करण्याची ओढ झाली मी तुम्हाला 3 महाकाव्यांचा संदर्भ सांगत बसलो आणि माझ्या विषयाचा धागा सुटला. ओघामध्ये मला आलं कारण मी भेट काळामध्ये आलो तिथे भेटलो आणि मला त्या भेटीच्या संबंधाने अचानक ज्ञानप्रबोध आठवला. डोक्यामध्ये अनेक वारे वाहत असतात. फोकस एका विषयावरती व्हायला हवा होता तो फोकस झाला नाही. मग विषयांतर कसं होत असते बघा याच्यातून हा मला इथे मला मिळालेला हा धडा आहे. मी विषयाची पकड करत असताना मी तिथे का खाचलो आणि मी विषयांतर केलं. नेमका हाच प्रकार या आधाराच्या वर्णाच्या संदर्भात किती गहन तत्व सांगितलंय. महानुभाव तत्वज्ञानाचं गहन तत्व या कवी या ठिकाणी केलं असतानाही अधराच्या वर्णनामध्ये इतकं गहन तत्व सांगितलंय. परंतु तरी देखील विषयांतर इतकं मोठं झालेलं आहे. पण इथेच ते विषयांतर झालं का नाही. पुढे 2043 वर्षापासून पुन्हा विषयांतर होतंय. आणि काव्याच्या दृष्टीने असं प्रकारचं विषयांतर आणि अशा पद्धतीने शास्त्र चर्चा
ते विफल आहे. आणि म्हणून पुढच्या आमच्या महान संतांनी या काव्यग्रंथाचा विचार सप्तग्रंथामध्ये केला नसावा असा माझा संकेत आहे. याच्यापेक्षा मला दुसरं माहिती आहे. आता थोर बाबासारखी माणसं इथे बसलेली आहेत, परंतु हा विषय महत्वाचा आहे. कारण की या एवढ्या मोठ्या प्रगल्भ असलेल्या या मूर्ती प्रकाशामध्ये प्रभू इतकं सुंदरसं काव्य आहे आणि एवढं महानुभाव तत्वज्ञान याच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. और अधराच्या वर्णामध्ये हजारो वेळा एवढ्या घातल्या असताना त्यांनी कृपा कारुण्य करुणाचा संवादाचं वर्णन त्याच्यामध्ये केलंय. काय बरं विषयांतर कुठला विषय घेतला त्यांनी त्याच्यामध्ये? कृपा आणि करुणेचा. आता कृपा करुणेची उदाहरणे, कृपा करुणेची उदाहरणे आता परावाचे बरोबर करायला सुरुवात केली आहे. आणि मग या करत असताना कृपा करुणा दोन्ही जगन्निवासे, कृपा करुणा दोन्ही जगन्निवासे, स्वीकारली ओष्ठपुटाचे नेमिसे, जिव्हेच्या ठाई निरंतर से परावाच्या. अशा पद्धतीने या कृपा करुणे दोन्ही भगवंताने स्वीकारली आहे. आणि एक कृपा म्हणजे खाली लोट, करुणा म्हणजे वरी लोट. आणि भगवंताच्या श्रीमुखातील जिव्हा म्हणजे तिथे परावाचा आहे. अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कविता फुलवलेली आहे. मग काय संवाद चालला असेल बरं याच्यामध्ये? थोडासा मी वेळ आपल्याकडून घेतोय. मला कळत आहे झालंय 11 वाजले. आणि कृपा करुणाविषयी अध्यक्ष होण्याचा हा एक मोठा त्रास असतो. म्हणून मग संदीप भाऊला म्हटलं तुम्ही बोलता पहिले की मी बोलू. मग ती लाईन तरी लागली असती माझी चांगली. आणि म्हणून असा कृपा करुणाच्या संबंधातला सुंदरसा विषय आपण सांगतो आणि तिथे थांबतोय. आणि कृपा करुणा परमेश्वराला एकच आहे, कारण कृपा आणि करुणा एकच आहे अशा पद्धतीचा विषय झाला. कारण परमेश्वर कृपेला वशून या भूतलावरती अवतरतो. आणि म्हणून कृपा आणि करुणा विचारते, परावाच्या विचारते की काय आम्हा सर्व जडाशक्तीमध्ये कोण बरं श्रेष्ठ आहे? ते म्हणते की तुम्ही अवघ्याची श्रेष्ठ आहे, अवघ्या श्रेष्ठ आहे. परंतु मला असं वाटते की त्यापेक्षा कृपा ही श्रेष्ठ असावी, कृपा ही श्रेष्ठ असावी. मग लगेच ती म्हणते करुणा. कसे काय कृपा श्रेष्ठ आहे? करुणा म्हणते की ती स्त्री आहे. आता मला जास्त बोलता नाही, मोठा प्रश्न चिंता. आणि मग त्या म्हणतात कशी बरं श्रेष्ठ आहे? कारण श्रेष्ठ कसं म्हटलं जातं? कारण कृपा आणि परमेश्वराला वश आहे. अहो परमेश्वर समदाता आहे. तिथे एक दुजेपणाचा भाव आहे का? तिथे दुजेपणाचा भाव नाही. तो जो सर्व करता आहे अशा पद्धतीने तिचं विवेचन चालू होतं. शास्त्र संमत असल्या अनेक विरुद्ध धर्मापर्यंत हा विषय येतो. आणि मग सांगितलं संपूर्ण समजून सांगितलं जाते की परावाचा म्हणते की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंजिजेना, एके परमेश्वरे वीण, तोची परमेश्वरू निर्वेव निराकार वसे, परकृपावसे सावेव साकार होय. हे सर्व विरुद्ध गुणधर्मामुळेच होतं ना. आणि मग इथे ती थांबते. अशा कृपाकुलीचा संवाद अतिशय गोड पद्धतीने केलेला आहे. आणि अशा कृपाकुलीच्या संवादातून पुढे या मूर्ती प्रकाश पुढे वाटचाल करतोय. आणि अशी वाटचाल करता करता पुढे अचानक अशा पद्धतीने ऐसे सुख संपदा भोगी. आणि मग पश्चात्प्रव झाला. आणि सृष्टी संवाद पश्चात्प्रव झाल्यानंतर असा पश्चात्प्रव झालेला आहे. ऐसा सुख योगी पौडला, ऐसा सुख भोगी पौडला देवराव, तो झाला पश्चात समय. असा सुखभोगी पौडला देवराव आणि पश्चात समय झाला. आणि सृष्टीला सुरुवात झाली. आणि सृष्टीला सुरुवात झाल्यानंतर अशा पद्धतीने मग तिथे अस्थिपरी, आचार धर्म, देवता फळ्यांचं आणि तत्व आणि हंस अवतारांच्या संदर्भातला दृष्टांत आणि ब्राह्मणाच्या पुत्रांचं आख्यान अशा विविध प्रकारचं विषयांतर या काव्यामध्ये येत असतं, येऊन जातं. आणि म्हणूनच हा ग्रंथ सप्तमहाकाव्य ग्रंथामध्ये येत नाही असं समीक्षणात्मक हा दृष्टिकोन या ठिकाणी स्वीकारला. आणि म्हणून बंधूंनो अशी ही मूर्ती प्रकाश असा हा ग्रंथ तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण जर काय त्यामध्ये मूर्तीचं वर्णन केलं आहे. हा मी प्रकाश मला ग्रंथ निवडायला सांगितलं, मी महदंबा घेतो म्हटलं तुम्हाला जवळ म्हणाले मूर्ती प्रकाश घ्या. मूर्ती प्रकाश का बरं हा घेतला? कारण रुद्धपूर होतं. खऱ्या अर्थाने देव कुठे प्रकाशित झाला? रुद्धपूरला प्रकाशित झाला. कसा प्रकाशित झाला? देव प्रकाशिला. देव प्रकाश
प्रकाशिला. अनेक मूर्त्या तिथे त्या काल इथे दिगंबर दादांनी आपल्याला सुंदरशी ती लीळा सांगितली आहे. आदरणीय दिगंबर दादांनी ती सुंदरशी लीळा सांगितली आपल्याला. त्या पद्धतीने देवे देव प्रकाशिला. आणि मला असं वाटलं त्याच रुद्रपुरामध्ये ही महाचिंतनी असताना इथे आपण हा मूर्तीचा प्रकाश करावा आणि म्हणून मूर्ती प्रकाश घेण्याचा सहयोग मला प्राप्त झाला. मी आपल्या विषयाला किती न्याय देऊ शकलो मला कल्पना नाही, परंतु तरी देखील ओढा अवतान करत असताना वेळेचा अपव्यय करत असताना माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या जे योग्य वाटते ते तुम्ही घ्यावं, अयोग्य असेल ते माझ्या पदरात टाकावं. आणि आजच्या प्रसंगी आम्हाला बाबांनी या महाचिंतनीमध्ये हा प्रदीर्घ काळानंतर हा योग प्राप्त करून दिला त्याबद्दल मी बाबांचे मनपूर्वक आभार मानतो. असा हा सुयोग प्राप्त करून देऊन त्यांनी मला या ग्रंथाचं वाचन करण्याचं चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त करून दिला आणि तुमच्या भेटीचा योग मला मिळाला. तुमच्या भेटीत देव भेटे आणि पाडाचे गोमटे नवनीत लाभे होते अशा पुरुषांकडून थोर अधिकारी पुरुषांकडून मला नवनीत प्राप्त झालं. आणि बंधूंनो अशा पद्धतीने आजचा हा विषय इथे मी प्राप्त केला आहे आणि इथेच मी थांबतोय. दंडोतला सर्वांचे आता आभार वाटतो.